जय हिंद जय भारत. आता आपण बघितलं असणार की नीट पेपर लीक झालेला आहे आणि तिथं खूप हिंसा पण झालेली आहे. पण जर आपण नोटीस केलं असेल तर पोलिसांनी किंवा तिथले जे काही ऑफिसर्स असतात त्यांनी स्टुडंटच्या डोक्यावर ते डायरेक्ट मारलेलं आहे, जबकि परमिशन खाली राहते, नीच्या खाली परमिशन राहते मारायची. आता मुद्दा एज्युकेशनचा जर राहिला तर नीट तर आहेच, पण बऱ्याचशा एक्झाम पण मागे लीक झालेल्या होत्या. एक टेटची एक्झाम पण महाराष्ट्रात लीक झाली होती. आता एमपीएससी परीक्षाला पण ऑनलाईन स्वरूप देण्यात येत आहे. त्या हिशोबाने संभाजीनगरला पण खूप मोठा मोर्चा झाला होता आणि आपल्या महाराष्ट्रात खूप काही शाळा आज पण बंद पडत आहे आणि गव्हर्नमेंट शाळांची कंडिशन खूप खराब झालेली आहे. आणि हा मुद्दा फक्त आमचाच नाहीये, प्रत्येक नागरिकांचा आहे, कारण की प्रत्येक नागरिकांची मुलं उद्या उठून शाळेत जातील, कॉलेजला जातील, मग त्यांना ही तीच वेळ ना पाहायला मिळो म्हणून प्रत्येकांना माझं हे म्हणणं आहे की त्यांनी या आंदोलनाला समर्थन करा. एक पोरगा जो 13 तास अभ्यास करून जेव्हा नीट देऊन आला आणि त्याला क्षणभरात कळलं की ती नीटची एक्झाम रद्द झाली होती आणि कॅन्सल झाली, आणि त्या कॅन्सलमुळे त्याचा स्ट्रेस लेवल किती हाय गेला आणि परत री एक्झाम करावी लागली. का? कारण की चुकी सिस्टमने केली, त्यांनी नाही. ते काय करणार होते, ते वर्षभर अभ्यास करून त्यांची मेहनत करून त्याच्या पलीकडे ते फक्त पेपर देऊ शकत होते. त्यांच्या पलीकडे त्यांच्याकडे काही ऑप्शन नव्हता. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी ते पेपर लीक मध्ये खरेदी केले, पेपर वाटलेस आणि त्यांना क्वेश्चन माहिती पडले. जे गरीब परिवारातले होते त्यांचं काय होतं, ते तर मेहनत करायशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता दुसरा. मेहनतच्या पलीकडे ते काही करू पण नव्हते शकत दुसरे, आणि ते जे पोटेन्शियली पुढे जाऊन चांगले डॉक्टर आणि समाजाचंच भलं करणार होते, तुम्ही त्यांचंच आयुष्य खराब केलं आणि हे सिस्टम मुळेच झालेलं. कालच्या जंतर मंतर आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं की मुलं किती सभ्यतेने, किती नैसर्गिकरित्या आणि ज्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करत होते, तर ती भावना पूर्ण त्यांनी नेस्तनाबूत करून त्यांच्यावरती लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे सोडले. जे अमानुषपणे कृत्य केलं या देशातल्या सरकारने, हे अत्यंत अमानवीय कृत्य होतं. ह्याला शोभणारं नव्हतं. ते पोलीस प्रशासन नव्हतं तर ते तिथे गुंड सोडलेले होते असे मी म्हणेल. कारण त्यांची जी प्रवृत्ती होती ठराविक थोड्या मोजण्या इतक्या लोकांची, त्याच्या पटीने 10 पटीने काही 100 पटीने विद्यार्थी होते, परंतु त्यांनी त्यांचा संयम सोडलेला नाही आणि ते या देशाच्या शांतताप्रिय देशाच्याच पद्धतीने वागले. म्हणजे खरोखर बुद्धिमान कोण आहे हे तुम्ही ओळखा. त्याच्यामध्ये मारणारे सुद्धा त्यांच्या पालकाच्या वयाचे होते. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे का? ते पोरं टाळ्या वाजवत होते की जा तुमच्या पुरांना जाऊन सांगा की आम्ही मुलांना मारून आलो. हे काय अभिमानास्पद गोष्ट होती का? लाज्यास्पद गोष्ट होती.